नमस्कार, आपण पाहताय न्यूज मराठी. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पूर्णपणे मला त्यात जबाबदार करण्यात आलं. गेल्या आठवड्यात किंवा महिने दीड महिन्यापासून पाणी पुरवठ्याची यंत्रणा पूर्ण विस्कळीत आहे, यात काही शंका नाही. कधी पाईपलाईन तुटते, कधी लाईटचा प्रश्न येतो, कधी मोटरी जळतात, हे सत्य. पण विषय असा आहे, गेल्या 6 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगारी नाही. पाणी पुरवठ्याचे जी काही कॉन्ट्रॅक्ट बेसिस कर्मचारी आहेत त्यांच्या 6 महिने झाले पगारी केले, ते संपावर गेले. काही थोडक्या कर्मचाऱ्याच्या हातून पाणी पुरवठ्याचा विषय चालू असतो. म्हणजे 6 महिने पगारी कुणाचं काम आहे द्यायचं? नगराध्यक्ष आणि सीओ हेच त्याला जबाबदार आहेत ना. वित्तीय अधिकार सगळे त्यांच्या जवळ. 1.5 महिन्यापासून पाण्याची थोडी विस्कळीत योजना नाही आपल्या शाखेत. आम्ही 17 फेब्रुवारीला विश्वजित आबा, आम्ही सगळे राहुलबाई, हे सगळे आमचे नगरसेवक आघाडीचे 17 फेब्रुवारीला आम्ही सांगितलं होतं की मोटर एकच चालू आहे, त्या ऑन द स्पॉट कधी बी बिघडू शकते, जळू शकते. त्यासाठी आताच त्याच्या बाबतीत उपाययोजना करा, जेणेकरून पाणी जर तसं घोटाळा झाला तर शहराला पाणी पुरवठा तिकडून एकाच वाहिनीवरून कसा द्या. पण तिकडेही लक्ष काय दिलं गेलं नाही. बोलण्याचा उद्देश असा आहे की अध्यक्ष साहेबांनी पूर्णपणे पाणी पुरवठा समितीचा सभापती जबाबदार आहे, असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. वास्तविक पाहता विषय असा आहे की ज्यावेळेस मोटर जळाली आणि पूर्ण पाण्याचा तुटवडा पारण्यामध्ये 6-7 दिवस झाला, त्यावेळेस आम्ही सगळेजण पुन्हा एकदा तिथे गेलो. समाधान कोणतरी गायकवाड मोटर दुरुस्त करत होता, आता ते जुना आहे, माझ्या मित्राचा आता आलेलो. त्याने मला माझे 2-3 लाख रुपये काहीतरी बिल थकलेली आहेत, 90,000 रुपये माझे बिल थकलेले आहे. पहिले आम्ही बाप कर म्हणलं. त्यावेळेस शिव मॅडमला आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न केला. मॅडमने काय फोन उचलला नाही. मी सर तुम्हीच आला होता तिथं, आम्ही बाईक दिली, मी बाईक दिली असताना एवढंच म्हणलं की शिव मॅडम फोन उचलत, त्यांची पण ती जबाबदारी. शिव मॅडम फोन उचलल्यामुळे शिव मॅडमनेच ती उत्तर द्यायला पाहिजे होतं. नगराध्यक्षाने ती पत्रकार परिषद. विषय असा आहे की पाणी पुरवठा नंतर चालू झाला आणि त्यांनी पूर्णपणे माझ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न. वास्तविक पाहता ज्या वेळेस निकडीची परिस्थिती निर्माण होईल किंवा असं संकट काही येईल, त्यावेळेस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार नगर अध्यक्षाला कलम 58 नियम 2 नुसार पूर्णपणे एकट्याला अधिकार आहे. होल अँड सोप पॉवर त्यांना. ती जबाबदार नाहीत का? त्यांना यायला पाहिजे होतं नाही का? त्यांनी बघायला पाहिजे नाही का? त्यांनी सांगा जसं मी त्यांना की परांड्यात तुम्हाला चविष्ट जेवण हवंय का? चला तर मग या हॉटेल किनारामध्ये. येथे मिळेल स्वादिष्ट मटण ढवारा फक्त 250 रुपये, गावरान चिकन ढवारा 200 रुपये, किनारा मच्छी 200 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये अनलिमिटेड. वाढदिवस, मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी AC मीटिंग हॉलची खास सोय. जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे नाही. मंथली मेस स्वीकारली जाईल. पिंपरखेड रोड, परांडा. प्रोपरायटर आप्पा वारे,
ऑर्डरसाठी संपर्क 8975210134. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.